नमस्कार. तर आज आपण समरूपता यावरच्या ज्या कसोट्या आहेत त्याच्या शेवटच्या 2 कसोट्या पाहायच्या आहेत. याच्यापूर्वी आपण 3 कसोट्या पाहिलेल्या आहेत. पहिली होती आपली ए कसोटी, म्हणजे एका त्रिकोणाचे तिन्ही कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी समान असतील तर ते 2 त्रिकोण काय असतात, समरूप असतात. नंतर त्याचंच रूपांतर आपण दुसऱ्या कसोटीमध्ये केलं होतं ए कसोटी. याचा अर्थच काय, जर एका त्रिकोणाचे 2 कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणाशी समान असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. त्याच्यानंतर आपण तिसरी कसोटी घेतली होती, तर बाजू कोण बाजू कसोटी, म्हणजे एस कसोटी. यामध्ये आपण काय पाहिलं होतं, जर 2 त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाचा एक कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या एका कोणाशी समान असून त्यांच्या समाविष्ट बाजू प्रमाणात असतील, म्हणजे कोण करणाऱ्या बाजू जर प्रमाणात असतील तर ते 2 त्रिकोण काय असतात, समरूप असतात. ह्या 3 कसोट्या याच्यापूर्वी आपण पाहिलेल्या आहेत आणि याच्यावर तुम्हाला प्रमेय असू शकतो. या ठिकाणी आताच्या 2 कसोट्या ज्या आहेत त्यातील पहिली कसोटी आहे बाजू कोण बाजू कसोटी, म्हणजे यस कसोटी. काय म्हटलं पहा, बाजू 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 म्हणजेच 2 त्रिकोणात, कारण समरूपता आपण एकापेक्षा जास्त त्रिकोण लागतं, पण 2 त्रिकोणात जर एका त्रिकोणाच्या बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी प्रमाणात असतील तर त्यांचे संगत कोण समान असतात. समजलं? 2 त्रिकोणामध्ये जर एका त्रिकोणाच्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी प्रमाणात असतील तर त्यांचे संगत कोण समान असतात. ही समरूपतेची पुढची कसोटी आहे. याला यस कसोटी असे म्हणतात. आपण आकृतीनेचं स्पष्टीकरण बघूया. 2 त्रिकोण आपल्याला पाहिजेत, पण एक त्रिकोण घ्यायचा. आपण अंदाजे घेऊया, इथं हे 2 त्रिकोण आहेत असे. हा पहिला घेतला. नंतर दुसऱ्या आकाराचा परंतु प्रमाणात बाजू असणारा दुसरा त्रिकोण घेणार मी. इथं हे असं आणि पुन्हा या ठिकाणी असं आहे. पहा, नावं दिली आपण ABCDEF. समजा ही बाजू 4 आहे, त्यानंतर ही बाजू 3 आणि इथं 5. ह्यात याप्रमाणे बाजू घेतलेल्या आहेत. एक बाजू 4 सेंटीमीटर, नंतर 3 आणि 5. आता प्रमाणात या बाजू पाहिजे, त्याचा अर्थच याची एक बाजू निवडला असाल तर ह्याला कशांतरी गुणायचं. 1 न गुणल्यानंतर काही फरक पडत नाही, मग 2 न गुणल्यानंतर 2 चोक 8. मग 8 असणारी बाजू इथं 1 लागते, म्हणून आपण ही बाजू 8 घेतली. याला 2 न गुणल्यानंतर तुम्ही याला पण 2 न गुणलं पाहिजे, याला पण 2 न गुणलं पाहिजे. 2 त्रिक 6, इथं 6, 2 पंचे 10. असं जर तुम्हाला दिलं असेल तर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतात. हे ओळखायचं कसं बघा. तर एकूण 3 बाजू आहेत, 1 2 3 4. मग सुरुवात कशी करायचं, तिन्ही पैकी एक बाजू मोठी असणार, एक लहान असणार आणि एक का समजा त्या दोघांच्या मध्ये असणार. मग सर्वात मोठी बाजू आपण पकडायची. इथं सर्वात मोठी किती आहे, 5. हे 5 आहे. याच्यामध्ये सर्वात मोठी पकडायची कोणती आहे, 6, 8 आणि 10 मध्ये कोणती मोठी आहे सांगूया. 10 मोठी आहे, म्हणजे 5 आणि 10 झालं पाहिजे. समजलं? मग यांचं गुणोत्तर तुम्ही याने याला भागा किंवा याने याला भागा, 5/10 असं होणार. समजलं का? नंतर लहान बाजू निवडायची. कोणती बघा, आपण लहान बाजू या ठिकाणी 5, 4 आणि 3 आणि 4 मध्ये 3 बाजू लहान आहे आणि याच्यामध्ये आता शिल्लक या दोघांमध्ये ही लहान 6 आहे. याला यानं भागणार आपण 3/6 आणि शिल्लक बाजू इथं 4 आहे, इथं 8 आहे. याला यानं भागणार म्हणजे 4/8. भागिल्यानंतर 5 × 5, 5 दूनी 10. उत्तर किती येणार, 1/2. 3 × 3, 3 दूनी 6. उत्तर 1/2. 4 × 4, 4 दूनी 8. उत्तर किती, 1/2. म्हणजे इथं प्रत्येकांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे कशी आली, समान आली. जर हे असं येत असेल तर त्यांचे संगत कोण समान असतात. समजलं का? म्हणजेच या 2 त्रिकोणामध्ये
काय केलं आपण, ए बीला कशानं भागितलं, डीईनं भागितलं, म्हणजे ए बी भागिले डीई हे आहे, याचं गुणोत्तर पाहिलं. नंतर बी सीला आपण कशानं भागलं सांगा घ्या, ईएफनं भागलं. आणि शिल्लक ए सीला या ठिकाणी डीएफनं भागलं. आणि भागल्यानंतर ही गुणोत्तरे समान, ही अट असेल, म्हणजे अशी अट असेल तर हे दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणून काय समजा हे समरूप असतात किंवा यांचे संगत कोण समान असतात. म्हणून संगत कोण ओळखायचं कसं बघा. आता ए बी समोरील बाजू म्हणजे ए बी जे आहे, ए बी समोरील कोण कोणता, सी. ए बीचा संगत ए बीचं कोण आहे समजा डीई आहे, म्हणजे डी समोर कोणता कोण, एफ. म्हणजे इथं कोण सी बरोबर कोण एफ मिळू शकतो. याच्यावरून काय मिळतं सांगा, बी सी समोर कोण आहे, कोण ए. बी सीची संगत बाजू एफ, त्यासमोर काय समजा डी, म्हणजे कोण ए बरोबर कोण डी. आणि शेवटी शिल्लक उरतो या ठिकाणी समजा ए सी समोर कोण बी, ए सीची संगत बाजू डी एफ समोर ई, म्हणजे या ठिकाणी कोण बी बरोबर कोण काय समजा एफ मिळतोय. म्हणजे हे त्यांचे संगत कोण समान असतात. आणि संगत बाजू प्रमाणात असून संगत कोण समान असतील तर हे दोन त्रिकोण का समजा समरूप असतात. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डीई एफ. हा याचा का समजा कसोटी आहे याची, कोणती, बाजू कसोटी. समजलं स्पष्टीकरण तुम्हाला बाजू कसोटीला 1 मार्काला म्हटलं असेल, व्याख्या लिहायचं, आकृती काढायचं आणि हे इतकं लिहिलं पाहिजे. याला आपण बाजू कसोटी म्हणू शकतो आपण. मग इथं काय लिहायचं बघा, आता खाली इथं तर ह्या दोन आकृत्या काढल्या, इथं लिहायचं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफ मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये काय समजा जर संगत बाजू म्हणजे ए बी ही घेतली, ए बी भागिले डीई बरोबर बी सी भागिले ई एफ बरोबर ए सी भागिले डी एफ, तर ही अट असेल तर संगत बाजू समान. ए बी सोडल्यानंतर शिल्लक काय, कोण सी बरोबर डी सोडल्यानंतर कोण एफ, हे 1 येत आहे स्वल्पविराम. बी सी सोडल्यानंतर शिल्लक काय समजा इथं कोण ए बरोबर या ठिकाणी कोण डी, आणि ए सी घेतल्या सोडल्यानंतर कोण बी बरोबर कोण ई, हे तुम्हाला मिळू शकतं. हे संगत कोण समान होतात, बाजू प्रमाणात आणि संगत कोण समान, म्हणून हे दोन त्रिकोण का समरूप असतात. म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डीई एफ, याला आपण बाजू कसोटी, समरूपतेची बाजू कसोटी असं म्हणू शकतोय. तुम्ही हे लिहायचं, आकृती काढायचं आणि इतकं लिहिलं पाहिजे, इतकं दर्शवलं पाहिजे. समजलं, 1 मार्काला अगर 2 मार्काला. आता आपण याची पुढची कसोटी पाहायची आहे, ती आहे काटकोन कर्ण बाजू समरूपता कसोटी. काय म्हटलं बघा, काटकोन कर्ण बाजू समरूपता म्हणजे त्रिकोण कोणत्या प्रकारचे पाहिजेत, काटकोन त्रिकोण पाहिजेत. हे काटकोन त्रिकोण लागतात पहा. तर काटकोन कर्ण बाजू म्हणजे 2 त्रिकोण घ्यायचे, कोणते काटकोन. जर 2 काटकोन त्रिकोणात एका त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू या दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एका संगत बाजूशी प्रमाणात असतील तर ते 2 काटकोन त्रिकोण समरूप असतात. म्हणजेच काय बघा, आकृतीनं आपण 2 काटकोन त्रिकोण घेऊया. हा एक काटकोन त्रिकोण घेतला आम्ही असा न मोजता आपण इथे घेतलेला आहे. दुसरा एक काटकोन त्रिकोण घेऊया. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. इकडं असं हा दुसरा वेगळ्या मापाचा काटकोन त्रिकोण आहे. इथं ए बी सी या ठिकाणी डी ई आणि एफ काटकोन त्रिकोण, हे काटकोनाचं चिन्ह हे असं असेल तर ओळखायचं, त्या ठिकाणी काटकोन आहे. हे 2 काटकोन त्रिकोण आहे. कसं आहे बघा, तर याचा एक कर्ण आणि याचा कर्ण यांचं गुणोत्तर समजलं.
हे गुणोत्तर बरोबर ह्या दोन बाजूपैकी एक बाजू घ्यायची. एक बाजू घेतला असेल याच्यातील ह्या काटकोनपैकी एक बाजू घ्यायचं, यांचं गुणोत्तर घ्यायचं. ही जर दोन गुणोत्तरे समान असतील म्हणजे जर AC भागिले AC काय येतं कर्ण, मग याला कशानं भागायचं, याच्या कर्णानं भागायचं. म्हणजे काय समजा DF बरोबर. समजलं. या दोन काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे आपण असं लिहूया या ठिकाणी काटकोन त्रिकोण ABC व काटकोन त्रिकोण DEF मध्ये कोणता कोण 90, कोण B बरोबर कोण E बरोबर 90 अंश इथं आहे. आणि व AC हा कर्ण आहे. पहा याला कशानं भागायचं, याच्या कर्णानं भागायचं म्हणजे भागिले DF. यांच्या गुणोत्तर म्हणजे भागल्यानंतर जे उत्तर मिळतंय ते या दोनापैकी एक बाजू घ्यायची. मी समजा BC घेतला असेल, BC भागिले या ठिकाणी EF घेतला असेल, ही दोन्ही गुणोत्तरे समान असतील तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF असतो. बघा इथं एकच गुणोत्तर असं आहे. याच्यापूर्वी आपण SAS मध्ये दोन बाजूतील कोण घेतला होता. इथं ही बाजू आणि ही बाजू घेतली, याच्यातील हा कोण मी घेतलेला नाही. इथं तर काय इथं काटकोन त्रिकोण, हा कोण न घेता काटकोन घेतलेला आहे. एकाचा कर्ण भागिले दुसऱ्याचा कर्ण बरोबर एकाची एक बाजू भागिले दुसऱ्याची दुसरी बाजू, यांची गुणोत्तरे जर समान असतील तर ते दोन्ही काटकोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. म्हणजे इथं जो कोण असेल तोच इथं कोण असणार या ठिकाणी. समजलं. या ठिकाणी ही अट आहे. याला म्हणतात काटकोन कर्ण बाजू समरूपता कसोटी. उदाहरणार्थ हे 5 असेल तर हे 10 पाहिजेत, हे 3 असेल तर हे 6 पाहिजेत. कारण 5 भागिले 10 म्हणजेच 5ला तुम्ही जर 10 भागला असेल उत्तर किती येणार 1/2. आणि इथं पुन्हा 3ला 6 भागला असेल उत्तर 1/2. ही अट इथं असली पाहिजे. या ठिकाणी ही जर गुणोत्तरे समान नसतील तर हे दोन्ही काटकोन त्रिकोण समरूप नसतात. समजलं. काटकोन त्रिकोण समरूपता कशावरती आहे, एकाचा एक कर्ण भागिले दुसऱ्याचा कर्ण, यांचं गुणोत्तर बरोबर काटकोन करणारी एक बाजू भागिले काटकोन करणारी एक बाजू यांच्या गुणोत्तराशी समान असतील तर हे दोन्ही काटकोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. अशी ही 5 काटकोन एकूण त्रिकोणाच्या समरूपतेची काय आहेत गृहीतके किंवा कसोट्या आहेत. पहा आता याच्यावरती आपण एक उदाहरण बघूया. इथं जे दिलेलं आहे काय म्हटलंय बघा. तर दोन हे आपण हिव्या नको, हे दोन त्रिकोण दिलेत तुम्हाला. त्रिकोण ABC त्रिकोण DEF असं दिलेलं आहे. इथं बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत, याच्या तिन्ही बाजू, याच्या पण तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. मग ह्या बाजूवरून आपण त्रिकोणाची परिमिती काढू शकतो. परिमितीचा अर्थच काय, कुठल्याही बहुभुजाकृतीची परिमिती म्हणजेच ती बहुभुजाकृती ज्या बाजूनी बंद झालेली असते त्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्याची परिमिती. ही त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे. मग त्रिकोणाची परिमिती म्हणजेच AB अधिक BC अधिक AC. म्हणजे काय होणार आहे इकडे P ऑफ ट्रायंगल, P म्हणजे पेरिमीटर कोणाचं, त्रिकोण ABC बरोबर AB अधिक BC अधिक AC. बरोबर आहे. AB किती आहे हो, इथं 3 आहे. करेक्ट. BC किती आहे, इथं 4 आहे. आणि AC किती आहे 5. किती येतं बघा 5 4 आणि 3 7 7 आणि 5 किती आलं 12 आलं. एक समजलं. आता दुसरा बघूया. P ऑफ ट्रायंगल दुसरा त्रिकोण DEF हे बघूया या ठिकाणी. म्हणजे इथं DE अधिक EF अधिक DF असं होणार. करेक्ट. मग DE किती आहे 6 अधिक EF 8 अधिक DF 10. किती आलं 10 आणि 6 आणि 8 14 आणि 10 किती आलं 24. हे सेंटीमीटर. लांबी ही सेंटीमीटरमध्ये असते, क्षेत्रफळ हे चौरसमध्ये असते. सेंटीमीटर सेंटीमीटर इथं.
आता काय बघूया आपण, याची परिमिती भागिले याची परिमिती घेऊया. म्हणजे इथं त्रिकोण पी ऑफ ट्रायंगल ABC भागिले पी ऑफ ट्रायंगल DEF हे जर आपण घेतलं असेल तर तुम्हाला इथं काय आढळतं बघूया आणि त्यावरून आपण निरीक्षण करूया. इथं बरोबर पी ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे किती काढले आपण 12 आणि पी ऑफ ट्रायंगल DEF म्हणजे किती काढलेले आहे 24. 12 भागिले 24 12 1 12 12 2 24 किती आलं गुणोत्तर 1/2 आलं. हे गुणोत्तर आहे, सेंटीमीटर नव्हे. समजलं, हे गुणोत्तर काढलेलं आहे. आता हे जे गुणोत्तर जे आहे त्याचा संबंध कुठे लागतो का बघूया आपण. तर पहा, याच्यातील सर्वात मोठी बाजू कोणती आहे 5, इथं सर्वात मोठी बाजू आहे 10. ह्या 5ला जर तुम्ही 10 भागला असाल, मग अशी पाहिलं 5 1 5 5 2 10 किती आलं 1/2. सर्वात लहान बाजू कोणती 3 आणि इथं सर्वात लहान बाजू कोणती 6. 3 1 3 3 2 6 म्हणजे पुन्हा 1/2. आणि मधील बाजू इथं 4 आहे आणि इथं 8 आहे. 4 भागिले 8 4 1 4 4 2 इथं 8 म्हणजे 1/2. पहा, संगत बाजूंचं गुणोत्तर 1/2 1/2 1/2 आणि परिमितीचं गुणोत्तर पुन्हा किती आलेलं आहे 1/2. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असं एकदा ॲन्युअलला विचारलं होतं, लक्षात ठेवा. समजलं. तर बाजू दिलं होतं, बाजूंचं गुणोत्तर इतकं आहे, बाजूचं गुणोत्तर 3/4 आहे, तर त्यांच्या परिमितीचं गुणोत्तर सांगा. उत्तर किती असणार तेच असणार. समजलं. बाजूंचं गुणोत्तर म्हणजे इथं भागल्यानंतर जे गुणोत्तर 1/2 म्हणजे 1/2 असं 1/2 हे त्यांनी दिलं होतं. 2 समरूप त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर 3/4 आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिमितीचं गुणोत्तर किती पर्यायामध्ये दिलं होतं. मग वेगवेगळे 4 पर्याय होते असे. मग उत्तर कोणतं तुम्ही सांगा घ्या. बाजूचे गुणोत्तर जे असतंच तेच त्याच्या परिमितीचं गुणोत्तर असतं. समजलं का. म्हणजे हे समरूप त्रिकोणाचं वैशिष्ट्य आहे. तर आपण यामध्ये काय करूया, आता 4 पण 5 पण आपण कसोट्या पाहिलेल्या आहेत. आता 5 कसोट्यावरची उदाहरणं कोणत्या प्रकारची असतात ते आपण बघूया. समजलं. पहा, आता पुढं यावरची उदाहरण उदाहरणं बघूया आपण. तर अशी आकृती दिलेली आहे. ABCD आणि तो O. काय म्हटलंय आकृतीमध्ये OA OB बरोबर OC OD. तर सिद्ध करा की कोण A बरोबर कोण C आणि कोण B बरोबर कोण D हे सिद्ध करा म्हटले. पहा, बरोबर आहे. आता हे उदाहरण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे 2 मार्कासाठी. पहा, हे अशी आकृती बाजूला दिलेलं आहे. मग ओळखायचं कसं हे वाचायला तुम्हाला समजलं पाहिजे. मी असं म्हटलं असेल संख्यामध्ये याचं उत्तर काय 1.2, परंतु बाजूमध्ये AO पॉईंट OC नव्हे इथं. तर याचा अर्थच काय AO गुणिले, म्हणजे याचा अर्थच काय OA पॉईंट OB म्हणजेच OA गुणिले OB असा अर्थ होतो. म्हणजे बाजूंचे गुणाकार दिले पा या ठिकाणी. समजलं. आणि ह्या गुणाकारात 2 बाजूंचा गुणाकार बरोबर 2 बाजूंचा गुणाकार आहे, तर तुम्हाला हे सिद्ध करा असं विचारलेलं आहे. पहा, आता काय करायचं, त्रिकोण घेतले पाहिजेत. आता त्रिकोण इथं 2च आहेत, परंतु काही वेळा आकृतीमध्ये 2पेक्षा अधिक त्रिकोण असतात. तेव्हा कोणते त्रिकोण निवडायचे तुम्हाला समजले पाहिजे. त्रिकोण कसे निवडायचे, बाजू बघायचं. OA असणारा OA बाजू असणारा त्रिकोण कुठं आहे OA, म्हणजे तुम्ही हा त्रिकोण घेतला पाहिजे असा एक. दुसरं OB आहे बघा या ठिकाणी. मग OB याच त्रिकोणामध्ये आहे का नाही, या बाजूला आहे, म्हणजे तुम्ही हा त्रिकोण निवडला पाहिजे. त्रिकोण निवडता तुम्हाला आलं पाहिजे. समजलं. आणि नंतर जेव्हा गुणाकार किंवा गुणोत्तर दिलेलं असतं तेव्हा ते नक्की उदाहरण कशावरती असतं, समरूप त्रिकोणावरचं असतं किंवा थेल्सवरचं असतं.
समजलं? गुणाकार, बाजूंचा गुणाकार किंवा बाजूंचे गुणोत्तर दिलेलं असतं त्रिकोणामध्ये, तेव्हा ते उदाहरण कशावरचं आहे आपण समजायचं? थेल्स प्रमेयवरचं किंवा समरूप त्रिकोणावरचं उदाहरण आहे. मग जे इथं ज्या बाजू आहेत, जे त्रिकोण आहेत, हे समरूप आहेत हे आपण सिद्ध करायचं. समजलं? हे दोन त्रिकोण समरूप आहेत का सिद्ध करायचं. आणि समरूप आहेत हे सिद्ध करण्यासाठी ज्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत का नाही, त्यांचा वापर करायचा. समजलं? मग आता आन्सर कसं होणार पहा. इथं सोल्युशन या ठिकाणी तुमचं आन्सर आकृती दिलेली आहे, पुन्हा घ्यायची गरज नाही. मग त्रिकोण कोणते? त्रिकोण ओ ए डी किंवा ए ओ डी लिहूया. ए ओ डी व त्रिकोण बी ओ सी मध्ये, व त्रिकोण बी ओ सी मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये काय दिलंय? काय घ्यायचं आपल्याला? काय दाखवायचं आहे? हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. समजलं का? हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. आणि समरूप दाखवायचे असतील तर दोन अटी, म्हणजे एक तर बाजू संगत बाजूंची गुणोत्तरे घ्यायची किंवा संगत कोण समांक दाखवायचे. मग आता कोणतं घ्यायचं? त्या कसोटीपैकी एक कसोटी आपण निवडायची. बेस्ट कोणती सांगा घ्या? ए कसोटी सर्वात सोपी आहे. म्हणजेच काय? एका त्रिकोणाचे दोन कोण बरोबर दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण, मग इथं ते मिळतात का बघायचे. एका त्रिकोणाचे दोन कोण पहा, काही न देता या ठिकाणी दोन कोण मिळतात का बघायचं. तुम्हाला हा कोण बरोबर हा कोण सहज सांगता येतो, कारण हे असे कोण तयार झालेले आहेत, शिरोविरुद्ध कोण आहेत. आणि शिरोविरुद्ध कोण हे नेहमी काय असतात? समान असतात. म्हणजे तुम्हाला याचा एक कोण बरोबर याचा एक कोण मिळतोय पहा. दुसरा कोण ह्या एक किंवा दोन याच्यापैकी एक कोण इथं पाहिजेत तुम्हाला, आणि ते घेता येत नाही कारण ते विचारलेले आहेत. जे विचारलं असतं का नाही ते सुरुवातीला घेता येत नाही, ते शेवटी सिद्ध करावं लागतं. म्हणजे तुम्हाला बाकीचे दोन कोण घेता येत नाही. बरोबर आहे? मग शिल्लक कोणतं का सांगा घ्या. तर या ठिकाणी बाजू कोण बाजू कसोटी मिळते का बघायचं. इथं दोन कोणा बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. समजलं का? मग तुम्ही ही अट इथं लिहायची या ठिकाणी. काय ते समजा? ओ ए गुणिले ओ बी बरोबर ओ सी गुणिले ओ डी. का? तर हे गृहीत आहे. हे कसं इथं गृहीत आहे, दिलेलं आहे त्याने. आता इथं गुणाकार आहे पहा. गुणाकाराचं रूपांतर गुणोत्तरामध्ये करायचं. म्हणजेच काय? तर याची एक बाजू ए ओ ओ डी किंवा ए डी इथं कुठं आहे बघा. ए ओ किंवा ओ ए इथं आहे, हे इथं ठेवायचं. आणि दुसरी बाजू, याची दुसरी बाजू इकडं असलं पाहिजे. म्हणजे इथं या त्रिकोणाच्या बाजू अंशामध्ये इकडं असं, आणि या त्रिकोणाच्या बाजू छेदामध्ये असल्या पाहिजेत. मग ओ बी कुणामध्ये आहे? ओ बी इथं आहे, म्हणजे हे इथं नको, हे कुठं जाणार? इकडं जाणार, म्हणजे भागिले ओ बी. समजलं का? हे मी इथं ठेवलं, हे कुठं गेलं? इकडं गेलं. आता इथं काय पाहिजेत? या त्रिकोणाची बाजू पाहिजेत. ओ ए ओ डी वगैरे आहे का नाही? तर कोणती ओडी ते ओडी इथं ठेवायचं. ओ सी या त्रिकोणाची बाजू इकडे येणार पाहिजे ठिकाणी ओ सी. समजलं पहा? ह्या दोन बाजू या त्रिकोणाच्या, या दोन बाजू या त्रिकोणाच्या. चुकून असं करायचं नाही, एका त्रिकोणाची बाजू अंशामध्ये दुसऱ्याची पुन्हा अंशामध्ये आणायचं नाही. गुणोत्तरामध्ये गुणाकारामध्ये चालतं या ठिकाणी. बरोबर आहे? हे असं आहे. म्हणजेच यांची ही दोन गुणोत्तरे झाली पहा. कोणतं? ओ ए. ओ ए या बाजूचं गुणोत्तर कुणाशी आहे? ओ सी सी. ओ सी सी. समजलं? नंतर ओ डी या बाजूचं गुणोत्तर कुणाशी आहे? समजा ओ बी सी आहे. असं समजलं? म्हणजे दोन बाजूंचे गुणोत्तर मिळालं. आता ह्या दोन बाजूतील कोण, या दोन बाजूतील कोण, या दोन बाजूतील कोण बघायचं. ओ ए आणि ओ डीतील कोण, ओ ए आणि ओ डीतील कोण हा. बरोबर आहे? ओ सी आणि ओ बीतील कोण, ओ सी आणि ओ बीतील कोण हा. हे दोन्ही कोण समान आहेत हे तुम्ही दाखवायचे. बघा आकृतीवरून ते दोन कोण समान आहेत का? हे कोणत्या प्रकारचे कोण होतात पाहायचे. इथं कोणते आहेत? तर शिरोविरुद्ध रेषा छेदल्यामुळे झालेले कोण आहेत, तेव्हा ते शिरोविरुद्ध कोण असतात. म्हणून इथं लिहायचं कोण ए ओ डी बरोबर कोण बी ओ सी, बरोबर कोण बी ओ सी. का? इथं शिरोविरुद्ध कोण, शिरोविरुद्ध हे कोण झाले पहा. कोण एक समान आहे आणि संगत बाजूंची गुणोत्तरे समान आहेत, म्हणून त्रिकोण कोणता?
AOD समरूप त्रिकोण BOC. समरूप त्रिकोण BOC कारण का SAS, कारण का SAS. म्हणून पहा आता कोणते कोण, याच्या समोरील बाजू कोण D बरोबर कोण B, कोण D बरोबर कोण B. आणि दुसरं कोणतं सांगा बघूया, कोण A बरोबर कोण कोणता C, कोण A बरोबर कोण C. हे सिद्ध, हे सिद्ध. समजलं काय तर? यस. तर याप्रमाणे यावरची उदाहरणे हे करायचं. तर आपण आता दुसरं उदाहरण बघूया. पहा या उदाहरणात काय म्हटलेलं आहे, 90 सेंटीमीटर उंची असलेली एक मुलगी विद्युत दिव्याच्या खांबाच्या पायापासून 1.2 मीटर दर सेकंद गतीने चालत जाते. जर दिवा जमिनीपासून 3.6 मीटर उंचीवर असेल तर 4 सेकंदानंतर त्या मुलीच्या सावलीची लांबी काढा. समजलं, असं लेखी उदाहरण आहे. मग आता त्या मुलीची सावली काढली पाहिजेत, म्हणजे सावली किती लांबीची आहे. मग उदाहरणामध्ये काय दिलं आहे, दिव्याचा खांब. मग आकृती काढत असताना पहा कसं करायचं, उदाहरणाप्रमाणे आकृती काढता आली पाहिजेत. AB हा खांब आहे, हा दिव्याचा खांब आहे. आणि नंतर ह्या खांबाच्या पायथ्याशी उंची पण दिले. पहा ह्या खांबाची उंची जी दिलेली आहे ती 3.6 मीटर इतकी आहे. बरोबर आहे, या उंचीचा खांब आहे. आणि इथं खांबाच्या पायथ्याशी, खांब हा जमिनीला नेहमी लंबरूप असतो हे दिलेलं नसतं, आपल्याला माहिती असलं पाहिजे. झाड म्हटलं असेल, इमारत म्हटलं असेल, ही जमिनीला लंबरूप असतं, म्हणजे हा कोण नेहमी 90 असतो. समजलं. ती मुलगी पायाशी उभा आहे म्हणजे ह्याला चिकटून उभा आहे. किती उंचीची मुलगी म्हटलं आहे, 90 सेंटीमीटर उंचीची मुलगी आहे. समजा इथपर्यंतची उंची आहे अशी, इथपर्यंत ह्या खांबाला चिकटून उभा आहे आणि ती चालत चालत पुढं जाते, अशी चालत जाते. किती वेळ जाते तर 4 सेकंद वेळ जाते. पहा समजलं. समजा ती इथं आली असेल, ही मुलगी आहे, हे आपण मुलगी मानूया. समजलं. ABCD थोडीशी उंची आधी घेऊया. या ठिकाणी ही CD काय मुलगी आहे, मुलगी. तर आता या दिव्यापासून निघणारा प्रकाश जो आहे तो सर्व दिशेने जाणार. इतके प्रकाश, हे इतकी उंची जी आहे, ही उंची इतके प्रकाश या बाजूचे अडवले जाणार. त्यामुळे हिची सावली पडणार, ही छाया पडणार, जमिनीवर पडणार. या बाजूला सावली पडू शकत नाही. दिव्या म्हणजे या बाजूला सावली पडणार, म्हणजे याची उंची सावली इकडं अशी पडणार पाहिजे, असे. इथं D नंतर E पहा, म्हणजे इथून पासून इथपर्यंत तुम्ही अशी रेष काढली पाहिजे. इथपर्यंत म्हणजे किरण काढला पाहिजे, असा तुम्ही किरण काढला पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी जमिनीवर पडेल जे किरण मी तिथं तिचं डोकं असणार, या ठिकाणी जिचं सावलीचं अंत टोक असणार. तर CE ही मुलीची सावली असणार. पहा ही सावली, याची तुम्हाला लांबी काढली पाहिजे. बरोबर आहे, हे काढलं पाहिजे. मग पहा आपण हे गणित 2 प्रकारे करू शकतोय. एक थेलच्या साहाय्याने करू शकतोय आणि दुसरं आपण समरूप त्रिकोणाच्या साहाय्याने करू शकतो. पहा थेलच्या साहाय्याने का म्हटलं मी, तर या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत. पहा आणि इथं मुलगी पण जमिनीला लंबरूप उभा असणार आणि खांब पण जमिनीला लंबरूप असणार. म्हणजे एकाच जमिनीवरती एकाच रेषेमध्ये हे 2 लंब रेषा असणार. 2 लंब रेषा नेहमी परस्परांना का असणार, समांतर असणार. एका बाजूला थेल्स काय सांगतो, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा इतर 2 बाजूंना छेदत असेल तर त्या बाजू प्रमाणात विभागतात, हे थेल्स सांगतो. थेल्सचा उपसिद्धांत वापरून याचं करू शकतोय किंवा तर गुणोत्तराचा वापर करून करू शकतोय. पहा
तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला बाजूला लिहिलं पाहिजेत. इथं काय आहे ए बी काय आहे, किंवा या ठिकाणी दिवा किंवा दिव्याचा खांब जो आहे, खांब ए बी बरोबर 3.6 मीटर आहे. आणि नंतर मुलगी मुलगीची उंची कशामध्ये आहे, मुलगीची उंची सेंटीमीटर आहे मग मुलगी किंवा मुलीची उंची कोणती, सी डी बरोबर 90 सेंटीमीटर. 1 मीटरमध्ये 1 सेंटीमीटरमध्ये असं चालत नाही, दोन्ही पण एकामध्ये लागतं प्रमाण. मग या ठिकाणी एकतर मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं किंवा सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं. मी हे करायचं असेल सेंटीमीटरचं मीटरमध्ये म्हटलं असेल तर किती सेंटीमीटर बरोबर 1 मीटर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. म्हणून याला कशानं भागायचं, 100नं भागायचं, कॅन्सल. बरोबर इथं 0.9 मीटर. समजलं, कुणाची उंची झाली, मुलीची उंची. नंतर आता मुलगी चालत गेले पाहिजे, हे इथपर्यंत चालत गेलेलं आहे. चाललेलं अंतर तुम्ही काढलं पाहिजे. किती अंतर आहे, 4 सेकंदामध्ये. 4 सेकंदात मुलीने चाललेले अंतर, चाललेले अंतर 4 सेकंदात चाललेले अंतर म्हणजे डी बरोबर व्ही गुणिले टी, हे सूत्र आहे. वेग गुणिले वेळ म्हणजेच चाललेले अंतर म्हणजे वेग किती आहे, 1.2 मीटर दर सेकंद. इथं मीटर आहे. आणि किती आहे, 4 सेकंद गुणिले 4, 12 चौकाटे 4.8 मीटर. समजलं, म्हणजे तुम्हाला हे अंतर मिळालं या ठिकाणी इथपर्यंत. किती, 4.8. आता हे सावली जी आहे या ठिकाणी, सावली 4 सेकंद, सावली कोणती, सीई बरोबर x मीटर मान. समजलं का. आता इथं हे पूर्ण अंतर हे किती असेल, हे 4.8. समजा हे 2 असेल, 4.8 अधिक 2 म्हणजे 6.8 होणार. हे तुम्हाला माहिती नाही, काय म्हणलं मी, x. म्हणून इथं एई बरोबर 4.8 अधिक x मीटर. हे एवढं घ्यायचं समजलं. आता हे 2 त्रिकोण होतात या ठिकाणी. हे आकृतीच्या बाजूला तुम्ही हे असं लिहिलं पाहिजे. त्यानंतर आता लिहायचं, आता हे 2 त्रिकोण आहेत कोणकोणते 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण ABE, त्रिकोण ABE व त्रिकोण कोणकोणते, CDE मध्ये व त्रिकोण CDE मध्ये. हे 2 त्रिकोण तुम्ही समरूप दाखवायचे. आणि समरूप दाखवायचं असतील तर 2 कोण समान पाहिजेत. आता एक कोण तुम्हाला माहिती आहे, कोण ए बरोबर कोण सी, कोण ए बरोबर कोण सी बरोबर 90°, कारण हा गुणधर्म आहे. आणि कोण ई हा दोघांमध्ये आहे, कोण ई बरोबर कोण ई, कारण हा समाईक. आपण लास्ट टाइमला पाहिलं होतं 5 कोण पाहायचे, 5पैकी 2 निवडायचे. म्हणून हे दोन्ही कोण बरोबर दोन्ही कोण, म्हणून त्रिकोण ABE समरूप त्रिकोण CDE. समजलं. काय वापरला तुम्ही, कोण कोण वापरलं इथं, AA कसोटी, AA कसोटी. समजलं. मग आता काय पाहिजे तुम्हाला, सावली पाहिजे, हे अंतर पाहिजेत. बरोबर आहे. म्हणून याची ही बाजू करेक्ट भागिले ही बाजू, बरोबर, याची ही बाजू भागिले ही बाजू. किंवा प्रथम हा त्रिकोण घेऊया आपण, AB भागिले CD. म्हणून AB भागिले CD संगत बाजू, हा कोण याचे समोर बरोबर हा कोण असं.
समजलं. नंतर हा कोण बरोबर हा कोण, कारण ह्या समांतर रेषा आहेत किंवा शिल्लक कोण समान आहे. याच्यातील ही बाजू ए भागिले सी संगत बाजूंची गुणोत्तरे. ए बी इथं आहे, ए बी 3.6 सी डी इथं 0.9 ए ई इथं 4.8 अधिक एक्स आणि सी किती आहे बघा, सी इथं एक्स आहे, इथं एक्स. करेक्ट. तिरकस गुणाकार करूया आपण. याचा गुणाकार एकच संख्या 3.6 एक्स याला गुणलं पाहिजेत, म्हणजे यानं याला पण गुणायचं. म्हणजे 4.8 गुणले 0.9 9×8 7 9 चौक 36 आणि किती होतं आहे 36 आणि 4 36 38 38 39 43 4.32. पुन्हा इथं पॉईंट अधिक 0.9 एक्स. बरोबर का बघा. यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं. नसेल तर तुम्ही याला कंसामध्ये घ्या, असं पण चालतं. बरोबर. या ठिकाणी 4.8 अधिक एक्स गुणिले 0.9 म्हणून 3.6 एक्स. यानं याला गुणल्यानंतर 9×8 अशी 7 9 चौक 36 आणि 7 पाहिलं आपण 43.12 इथं 4.32 अधिक 0.9 एक्स दोन्ही बाजूला याला इकडं आणूया. म्हणून या ठिकाणी 3.6 एक्स अधिक 0.9 एक्स बरोबर 4 किती आलं 32. या दोघांची बेरीज हे वजा करा. या ठिकाणी 16तून 9 गेले किती हो 17 7 हातचाला 1 3.6 वजा 0.9 16तून 9 गेले 7 हातचा 1 2.7 एक्स बरोबर 4.32. म्हणून एक्स बरोबर 4.32 भागिले 2.7. याचं उत्तर येतं 1.7 मीटर. म्हणून लास्टला लिहायचं तर 4 सेकंदानंतर त्या मुलीच्या सावलीची लांबी किती असणार 1.6 मीटर असणार. अशा प्रकारे लेखी उदाहरणं तुम्हाला पडू शकतात किंवा आकृत्यावरून तुम्हाला गणित करावं लागतात. तर याप्रमाणे स्वाध्याय 2.3 हा ह्या पूर्ण कसोट्यावरचा स्वाध्याय आहे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचं. नेक्स्ट टाईमला आपण या स्वाध्यायावरची काही उदाहरणं बघायची आहेत. इथं आज थांबूया. थँक्यू.